चार्टवर सपोर्ट शोधता शोधता कधी लाईफचा सपोर्ट निघून गेला हे कळलंच नाही मित्रांनो. चार्टवर ब्रेकआउट शोधता शोधता कधी लाईफ रेंजबाउट झाली हे सुद्धा कळलं नाही. चार्टवर मुव्हिंग ॲव्हरेजच्या क्रॉसओव्हर शोधता शोधता कधी लाईफ बिलो ॲव्हरेज झाली हे सुद्धा कळलं नाही. RSIवर ओव्हरसोल्ड आणि ओव्हरबॉट स्टॉक शोधता शोधता कधी लाईफ ओव्हरसोल्ड झाली हे सुद्धा कळलं नाही. हे ट्रेडिंग म्हणजे खूप खडतर प्रवास आहे मित्रांनो. ट्रेडिंग म्हणजे हे जगातलं सगळ्यात अवघड जॉब आहे. बाकी सगळे जे कामधंदे या जगात ते सगळे सोपे आहे. फक्त ट्रेडिंग हे एक असा कामधंदा आहे जे खूप अवघड आहे. बाकी कामधंद्यांमध्ये मित्रांनो तुम्ही जर चुकला ना तर ते तुम्ही परत दुरुस्त करून परत नीट करून तुम्हाला ते करता येतं. पण ट्रेडिंगमध्ये तुमची चूकची किंमत तुमचं कॅपिटल आहे, पैसे, डायरेक्ट पैसे कमी होतात. त्यामुळं हे खूप रिस्की आणि खूप अवघड बिझनेस आहे मित्रांनो. हे एवढं इझी नाही आहे. पार्ट टाईम म्हणून ट्रेडिंग हे कधीच होऊ शकत नाही. खूप लोक याच्याकडे पार्ट टाईम ट्रेडिंग म्हणून बघतात आणि साईड इन्कम म्हणून बघतात. तर हे इतकं सोपं नाही आहे मित्रांनो. धन्यवाद.